सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने प्रारूप प्रभाग रचना जाहीर करण्यात आली आहे। 78 नगरसेवकांसाठी एकूण 20 प्रभागांची प्रारूप प्रभाग रचना जाहीर करण्यात आली। सांगली महापालिकेकडून नगरविकास विभागाकडे आणि नगरविकास विभागाकडून निवडणूक आयोगाला सादर झालेल्या प्रारूप प्रभाग रचनेला 29 ऑगस्ट रोजी आयोगाने मान्यता दिली होती। ही प्रारूप प्रभाग रचना व त्याचे नकाशे महापालिकेच्या मुख्यालयासहित 4ही प्रभाग कार्यालयामध्ये नागरिकांना कार्यालयीन वेळेत पाहण्यासाठी उपलब्ध करण्यात आलेत। तसंच या प्रारूप प्रभाग रचनेसंदर्भात 15 सप्टेंबरला दुपारी 3 वाजेपर्यंत हरकतीही सादर करता येतील। अहिल्यानगर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठीची प्रारूप प्रभाग रचना जाहीर झाली आहे। 17 प्रभागांसाठी 68 जागेवर निवडणूक होणार असून 4 सदस्यांचा प्रभाग असेल। 2011च्या जनगणनेनुसार नव्याने प्रारूप प्रभाग रचना करण्यात आली आहे। शहरातील 17 प्रभागात मोठ्या प्रमाणात फेरबदल करण्यात आले। प्रारूप प्रभाग रचनेबाबत 15 सप्टेंबर रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत हरकती स्वीकारल्या जाणार आहेत। 2018 मध्ये झालेल्या निवडणुकीत 2,56,000 एवढी मतदार संख्या होती, तर यावेळी 3,46,755 संख्या असल्याने मतदान केंद्र वाढणार आहे। मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण दिल्यानंतर आता नवीन वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे। आता बंजारा समाजाकडून एसटी प्रवर्गामध्ये सहभागी करा अशी मागणी होतीये। मराठा समाजाला हैदराबाद गॅझेटप्रमाणे आरक्षण मिळत असेल तर बंजारा समाजाचा एसटी कॅटेगरीमध्ये जाण्याचा मार्ग मोकळा झालाय। हैदराबाद गॅझेटियरची अंमलबजावणी करा अशी मागणी आता बंजारा समाज करणार असल्याचं माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी सांगितलंय। हैदराबाद गॅझेट आम्हाला लागू करण्यात यावं आणि त्यानुसार बंजारा समाजाला शेड्यूल ट्राईबचे सगळे सवलती देण्यात यावी ही आता मागणी राहणार आहे। त्याच्यासाठी मोठा लढा आम्ही उभारू आणि लवकरच या लढ्याची रूपरेषा मी जाहीर करणार। नागपूर मध्यवर्ती कारागृहातून जामिनावर सुटका झालेला अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीचं मुंबईतल्या भायखळा परिसरातल्या दगडी चाळीमध्ये स्वागत करण्यात आलं। शिवसेनेचे माजी नगरसेवक कमलाकर जामसांडेकर यांच्या हत्या प्रकरणात गवळीला सर्वोच्च न्यायालयानं तब्बल 18 वर्षांनी जामीन मंजूर केला आणि त्यानंतर त्याची नागपूर मध्यवर्ती कारागृहातून सुटका झाली। नागपूरहून विमानानं मुंबईत दाखल झालेल्या अरुण गवळीचं दगडी चाळीत त्याच्या कुटुंबियांनी आणि रहिवाशांनी स्वागत केलंय। गणेशोत्सवासाठी महापालिकेने विविध सोयीसुविधा उपलब्ध केल्या असून येत्या 6 सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशीला होणाऱ्या विसर्जनासाठीही महापालिका सज्ज झाली आहे। विसर्जनस्थळी प्रथमोपचार केंद्रांसह रुग्णवाहिका, क्रेन, नियंत्रण कक्ष, जर्मन तराफे, तात्पुरती शौचालय, फ्लडलाईट, सर्चलाईट या विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत। गौरी गणपतीचं विसर्जन करून कोकणातून परतीचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी चिपळूण ते पनवेल अनारक्षित विशेष रेल्वेगाडी चालवण्यात येईल। गुरुवारी ही रेल्वेगाडी चालवली जाणार असून 20 रेल्वे स्थानकांवरती थांबा देण्यात आलेला आहे। गणरायाची मनोभावे पूजा करून गणेश भक्तांनी परतीची वाट धरली आहे। एकाच वेळी प्रवाशांची गर्दी होऊन कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी विशेष अनारक्षित रेल्वेगाडी सुरू केली आहे। म्हाडाच्या मुंबई मंडळानं चेंबूरमधील टिळकनगर इथे नवीन 144 घरं बांधण्याचा निर्णय घेतलाय। 19 मजली इमारतीमध्ये ही घरं असतील आणि या इमारतीचं भूमिपूजन गुरुवारी होणार आहे। या इमारतीमध्ये अल्प गटासाठी 74 तर मध्यम गटासाठी 70 घरं असतील। भूमिपूजनानंतर घरांच्या बांधकामाला सुरुवात करून पुढच्या 2.5 ते 3 वर्षांमध्ये घरांचं बांधकाम पूर्ण करण्याचं मुंबई मंडळाचं नियोजन आहे। त्यामुळे म्हाडाच्या माध्यमातून चेंबूरमध्ये हक्काच्या घराचं स्वप्न पूर्ण करण्याची संधी इच्छुकांना येत्या काळात उपलब्ध होणार आहे। विद्यमान 2025च्या पहिल्या 6 महिन्यात सोन्याच्या किमती 33% वाढल्या असून नजीकच्या काळातील भावातील तेजीचा भविष्यवेध घेणाऱ्या एका संशोधन अहवालानं आणखी उच्चांकी भरारीचे अंदाज वर्तवले। डॉलरच्या तुलनेत घसरतं रुपयाचं विनिमय मूल्य आणि अमेरिकी मध्यवर्ती बँक असलेल्या फेडरल रिझर्व्हच्या पतधोरणात नरमाईच्या अपेक्षांनी सोन्याच्या आंतरराष्ट्रीय किमती कडाडण्याची शक्यता वर्तवली गेली आहे। समाज कल्याण विभागातर्फे राज्यभरात चालवल्या जाणाऱ्या 55 शासकीय वसतिगृहातील विद्यार्थी क्षमता वाढवण्यात आली आहे। त्यानुसार राज्यभरामध्ये 1295 जागा वाढवण्यात आल्या असून जागा वाढल्यामुळे आता अधिक विद्यार्थ्यांना वसतिगृह उपलब्ध होऊ शकणार आहे। सध्या राज्यभरामध्ये 441 सरकारी वसतिगृह कार्यरत आहेत। उत्तर भारतातील सर्वात जास्त पाणी साठवण क्षमता असलेलं गिरणा धरण 95.75% क्षमतेपर्यंत भरलंय। आज दुपारी 1 वाजता धरणाचे दरवाजे उघडून गिरणा नदीमध्ये 28,316 लिटरनं पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात येणार आहे।
सध्या धरणामध्ये 70,792 लिटर इतकी आवक सुरू असून पाण्याची आवक वाढल्यास विसर्गातही वाढ केली जाणार आहे. नदीकाठावरील नागरिकांनी तसंच बांधकाम सुरू असलेल्या विभागांनी पशुधन, शेतीपंप, साहित्य व साधन सामग्री सुरक्षित स्थळी हलवण्याचं आवाहन पाटबंधारे विभागानं केलेलं आहे. नागरिकांना रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांच्या तक्रारी महापालिकेकडे करता याव्यात यासाठी सुरू करण्यात आलेल्या पीएमसी रोड मित्र ॲपला चांगला प्रतिसाद मिळतोय. गेल्या 21 दिवसात या ॲपवरती खड्ड्यांबाबत 1000 पेक्षा अधिक तक्रारी आल्या असून त्यापैकी 976 तक्रारींचं 72 तासांमध्ये निवारणही करण्यात आलंय. बीडच्या धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील भीषण अपघात झाला होता. या अपघाताचं सीसीटीव्ही आता समोर आलाय. 30 ऑगस्ट रोजी देवदर्शनासाठी जात असलेल्या 6 तरुणांना भरधाव कंटेनरनं चिरडलं होतं. या अपघातामध्ये घातपात झाल्याचा संशय नातेवाईकांनी व्यक्त केला होता. त्यानुसार बीड ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये कंटेनर चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करतायत. यातील बहुतांश तरुण पोलीस भरतीची तयारी करत होते. किरकोळ वादातून मित्राकडूनच मित्राची धारदार शस्त्रानं हत्या करण्यात आली आहे. बीडच्या स्वराज्यनगरमध्ये ही घटना घडली आहे. आरोपीला पोलिसांनी पाठलाग करून बड्या शिताफीनं 24 तासात अटक केली आहे. गणपतीसमोर 2 मित्र थिरकले आणि नंतर अचानक झालेल्या किरकोळ वादातून ही घटना घडली. अभिषेक गायकवाड असं हत्या करणाऱ्या आरोपीचं नाव आहे. पंढरपूरचा राजा अर्थात सहकार मंडळाच्या गणपतीसमोर वारकरी, संत महंत आणि हजारो नागरिकांच्या उपस्थितीमध्ये महाआरती संपन्न झाली. तर गणपतीला 56 प्रकाराच्या प्रसादाचा महानैवेद्यही दाखवण्यात आला. या महाआरतीच्या वेळी शहरातील प्रदक्षिणा मार्ग हजारो भाविक उपस्थित राहिल्यानं भरून गेला. यंदाचं मंडळाचं हे 22वं वर्ष असून दरवर्षी हा महाआरतीचा सोहळा पंढरपूरचं आकर्षण असतं. पती पत्नीमधील वादांमध्ये कोणतंही मोठं कारण नसतं, फक्त एक निमित्त पुरेसं असतं असं अनेकदा म्हटलं जातं. अशाच एका क्षुल्लक कारणामुळे पत्नी आणि तिच्या नातेवाईकांनी पतीला पंचायतीसमोर बेदम मारहाण केली. उत्तर प्रदेशातील पिलीभीतमध्ये घडलेल्या या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झालाय. पत्नीनं समोसे खाण्याची इच्छा व्यक्त केली होती. घरी परतताना पती समोसे आणायला विसरला आणि यावरून दोन्ही कुटुंबात वाद झाला. तिने ही बाब माहेरी सांगितली आणि यानंतर बैठक बोलावली. दोन्ही बाजू ऐकल्या जाणार होत्या, पण पंचायतीसमोर पत्नी एवढी संतापली की तिने आणि तिच्या नातेवाईकांनी पतीला बेदम मारहाण केली. या प्रकरणी पतीच्या आईच्या तक्रारीवरून हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. पंढरपूरचा राजा अर्थात सहकार मंडळाच्या गणपतीसमोर वारकरी आणि हजारो नागरिकांच्या उपस्थितीत महाआरती संपन्न झाली आणि 56 प्रकारच्या प्रसादाचा महानैवेद्य दाखवण्यात आला. मुंबईसह राज्यामध्ये मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा होतो. मुंबईच्या कांदिवली पूर्वेमध्ये ठाकूर विलेजमध्ये हॅथवे साई स्टार सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाकडून मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा केला जातोय. यावर्षी हॅथवे सार्वजनिक गणपती मंडळाकडून 12 ज्योतिर्लिंग, नारी शक्ती, ऑपरेशन महादेव, ऑपरेशन सिंदूर याचा देखावा करण्यात आलाय. हा देखावा पाहण्यासाठी गणेश भक्तांनी मोठी गर्दी केली आहे. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या अवैध शस्त्रविरोधी मोहिमेमध्ये केवळ 20 दिवसात 40 गुन्हे उघड झालेत. यामध्ये 50 पिस्तूल आणि 79 जिवंत कारतुसं जप्त करण्यात आली आहेत. या मोहिमेअंतर्गत 45 आरोपींना अटक करण्यात आली आहे. यामध्ये काही सराईत गुन्हेगारांचा देखील समावेश असल्याची माहिती पोलीस आयुक्त विनयकुमार चौबेंनी दिली आहे. भिवंडीतील स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हा उड्डाणपूल अपघातांचा हॉटस्पॉट ठरलाय. बुधवारी संध्याकाळी 4:30 वाजताच्या सुमारास या पुलावरती 2 भरधाव कार एकमेकांना धडकल्या. तसंच मागे असलेल्या दुचाकीवरील दुचाकीस्वारानं कारला धडक दिली. यामध्ये दुचाकीस्वाराचा मृत्यू झालाय तर कार चालक गंभीररित्या जखमी झालाय. धारदार शस्त्रानं वार करून एका युवकाचा अज्ञात आरोपीनं हत्या केल्याची घटना गोंदिया तालुक्यातील रायपूर गावात रायपूर सालई टोला मार्गावरती उघडकीस आली. हनसलाल पाडसे असं या मृताचं नाव आहे आणि या प्रकरणी आरोपी अज्ञात असून त्याच्या शोधासाठी 3 पथकं नेमण्यात आली आहेत. नायगाव पूर्वेच्या चंद्रपाडा इथे चोरांनी एका घरातून 33 लाखांच्या दागिन्यांची चोरी केल्यानंतर घरालाच आग लावल्याची विचित्र घटना घडली. या प्रकरणी नायगाव पोलिसांनी तपास करून 8 तासात 4 आरोपींना अटक केली आहे. त्यामध्ये एका महिलेचाही समावेश आहे. पुढचा तपास सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक अभिजित मडके यांनी दिलेली आहे. नांदेडमधून अपघाताची दुसरी घटना समोर येते. नांदेडच्या भोकर तालुक्यातील पाळज येथील प्रसिद्ध असलेल्या गणपतीचं दर्शन घेऊन परत जाणारी एक कार उभ्या असलेल्या ट्रकवर आदळली.
या भीषण अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झालाय. मृत्यू झालेले सगळे तेलंगणाच्या निजामाबाद जिल्ह्यातील बोधन इथले रहिवासी आहेत. स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांकडून कंत्राटदार मनमानी पद्धतीनं हजारो रुपयांची फी आकारणी करतायत आणि ही लूट थांबवण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून महापालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांना पत्रव्यवहार करण्यात आला होता. महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांकडून काही समाधानकारक पाऊल उचलण्यात न आल्यानं याचा विरोध करत कल्याणच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकातून महानगरपालिका मुख्यालयापर्यंत शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून भीक मागो आंदोलन करण्यात आलं. ऑनलाईन फूड डिलिव्हरी ॲप झोमॅटोवरून जेवण ऑर्डर करणं आता महागलंय. झोमॅटोच्या प्लॅटफॉर्म फीमध्ये 20% वाढ करण्यात आली. आता ग्राहकांना प्रत्येक ऑर्डरवरती 12 रुपये प्लॅटफॉर्म फी भरावी लागणार आहे. ऐन सणासुदीच्या काळात झोमॅटोनं प्लॅटफॉर्म फीमध्ये वाढ केली आहे. लातूर शहर आणि परिसरात पावसानं तुफान हजेरी लावली. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या अनेक कार्यक्रमांना पावसामुळे अडथळा आला. काही ठिकाणी मंडळांना कार्यक्रम पुढे ढकलावे लागले, तर काही उत्साही गणेश भक्तांनी मात्र पावसातच सांस्कृतिक उपक्रमांचा आनंद घेतला. वाशिम जिल्ह्यात सतत बरसत असलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील नदी नाले ओसंडून वाहत आहेत, तर अनेक ठिकाणी नैसर्गिक धबधबा दिसून येतोय. मानोरा तालुक्यातील रतनवाडी प्रकल्प ओव्हरफ्लो झाला असून तिथं धबधब्यावर आनंद लुटण्यासाठी नागरिक गर्दी करत असल्याचे दिसतंय. दिल्लीतील यमुना नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे. पाण्याची पातळी 205.33 मीटर किंवा त्याहून अधिक आहे. हिमालय आणि वायव्य भारतात सततच्या पावसामुळे पाण्याची पातळी वाढली आहे, ज्यामुळे बॅरेजमधून मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात येत आहे आणि मुसळधार पाऊस आणि संभाव्य वाहतूक कोंडीचा इशाराही देण्यात आलाय. दिल्लीच्या सिव्हिल लाईन्स परिसरात यमुना नदीचं पाणी मोठ्या प्रमाणात शिरलंय. नदीतील बेला रोडवर गाड्या पाण्याखाली गेल्यात, तर काही इमारती देखील पाण्याखाली गेल्यात. ही परिस्थिती मठ बाजार परिसरातील आहे, जिथे रस्त्यांवर पाणी साचलेलं दिसतंय. जम्मू आणि काश्मीरमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. यामुळे जनजीवन विस्कळीत झालं असून अनेक ठिकाणी भूस्खलन झाल्याचं चित्र आहे. दोडामध्ये देखील भूस्खलन झालं आणि यामुळे बटोटे किश्तवार राष्ट्रीय महामार्ग बंद झालाय. मुंबईत भारत कंटेनर टर्मिनलचं आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. पूर्ण क्षमतेनं कार्यान्वित होणाऱ्या या बंदरातून वर्षाकाठी 48 लाख कंटेनर मालाची हाताळणी केली जाणार आहे. खासगी गुंतवणुकीतून उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक बंदराच्या पहिल्या टप्प्याच्या कामाचं उद्घाटनही 2019 रोजी पंतप्रधान मोदींच्या हस्ते करण्यात आलं होतं. बंदराचं वैशिष्ट्य म्हणजे 100% अक्षय ऊर्जेवर चालणारं हे टर्मिनल आहे. बंदराचं उद्घाटन मोदींच्या हस्ते ऑनलाईन होईल. पंतप्रधान मणिपूर दौऱ्यावर जाण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी 13 सप्टेंबर रोजी मिझोरामसोबत मणिपूरचा दौरा करण्याची शक्यता आहे. वांशिक संघर्षानंतर मोदी प्रथमच या राज्याला भेट देणार आहेत. मणिपूरमध्ये सध्या राष्ट्रपती राजवट लागू असून तिथे लोकनियुक्त सरकार आहे. मात्र पुन्हा सत्तेत यावं म्हणून भाजप प्रयत्नशील असल्याचं सांगितलं जात आहे. या पार्श्वभूमीवर मोदींचा मणिपूर दौरा महत्त्वाचा ठरणार आहे. हिंसाचारानंतर पंतप्रधान मोदी एकदाही मणिपूरला गेले नाहीत, अशी टीका काँग्रेसनं वारंवार केली होती. अभिनेता आशिष कपूरला पुण्यातून अटक करण्यात आली आहे. बलात्कार प्रकरणात दिल्ली पोलिसांनी आशिष कपूरला अटक केली आहे. ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यात आशिष कपूरनं शारीरिक संबंध ठेवल्याचा आरोप पीडितेनं केलाय. या घटनेनंतर 11 ऑगस्ट रोजी FIR दाखल करण्यात आली आणि आरोपीचा शोध सुरू करण्यात आला होता. अखेर आज आशिष कपूरला अटक करण्यात आली आहे. मोदी पुतीन भेटीनंतर भारत S-400 एअर डिफेन्स सिस्टीम आणखी विकत घेण्याची चर्चा आहे. रशियाच्या लष्करी अधिकाऱ्यानं हा दावा केला. याआधी भारतानं करार केलेल्यापैकी अजून सिस्टीमचा पूर्ण पुरवठा झालेला नाही. 2026-27 पर्यंत हा पुरवठा पूर्ण होण्याची शक्यता आहे आणि त्यातच भारत आणखी बॅटरीज खरेदी करेल असं सांगितलं जात आहे. मात्र भारतानं या संदर्भात अधिकृत माहिती दिलेली नाही. महत्त्वाच्या घडामोडींचे वेगवान अपडेट्स पाहिल्यानंतर बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेऊया. पाहत रहा एबीपी माझा. थोडक्यात प्रस्तुत करते जीपी पार्सिक सहकारी बँक लिमिटेड सादर करत आहे नव्या युगाचं स्मार्ट बँकिंग.